आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणामधले पारंपरिक पदार्थ म्हणजेच तांदळाची खांडवी। खूप प्रकारे तिकडे बनवले जातात। मंगळागौरीला, गणेश चतुर्थीला, नारळी पौर्णिमामध्ये नेहमी तिकडे हे बनवले जातात। तर आज मी तुम्हाला खूप सोप्या आणि साध्या सोप्या पद्धतीने ही टेस्टी चविष्ट अशी ही तांदळाच्या पिठाची खांडवी। तर इकडे मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला याचा रव्यासारखा बॅटर बनवायचा आहे, म्हणजेच रवा तांदूळ करायचं। हे बघू शकता, जाडसर करायचं, अगदी आपला रवा असतो ना तसं बनवायचं। तांदूळ स्वच्छ धुवून मग बारीक वाटून घ्यायचे, अगदी बारीक नाही करायचं। इकडे मी पाऊण वाटी गूळ वापरते। आता गुळाचा रंग जसा असेल तसं तुम्ही घेऊ शकता। हा थोडासा पिवळसर रंग आहे, डार्क चॉकलेटीसुद्धा भेटला जातो। थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे, म्हणजे हे गुळाचं पाणी तयार करायचं आणि याला थोडंसं असं मिक्स करायचं आणि मंद आचेवर गूळ मेल्ट होईपर्यंत हे आपल्याला इथे गरम होऊन द्यायचे पाणी। याच्यामध्ये मी थोडीशी चवीनुसार छानपैकी टेस्ट वाढवण्यासाठी इलायची पावडर टाकते। हे बघू शकता, तुम्ही जायफळ पावडरसुद्धा इकडे वापरू शकता। खूप छान फ्लेवर येतो गुळाच्या पाण्याला। तर मस्त अशी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तांदळाच्या रव्याची खांडवी करून दाखवणार आहे। त्याला आपण उकळून देऊया एका साईडला मंद आचेवर। तोपर्यंत एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप ठेवायचे तापत। हे बघा, आता मी याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकते मंद गॅसवर। खूप छान चविष्ट अशी ही रेसिपी म्हणजेच तांदळाची खांडवी तयार होते खायला। श्रावण महिन्यामध्ये खूप बनवली जाते घरोघरी, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा। थोडीशी इलायची पावडर मी इथे सुद्धा टाकली, अख्खी इलायची असेल ती थोडं कुटून टाकायची आणि काजू बदाम जर वापरायचे असतील तर ह्या स्टेजवर थोडे फ्राय करून घ्यायचे आणि आपण हा तांदळाचा रवा केला आहे ना तो याच्यामध्ये भाजून घ्यायचा, अगदी रव्यासारखं। जसं रवा भाजतो ना आपण, अगदी तसाच मंद आचेवर याला खरपूस असं भाजून घ्यायचं। हे इलायची पावडर तुपासोबत मस्तपैकी तांदळाचा जो रवा आहे तो भाजून निघतोय, छान टेस्ट लागते त्याला। आता तूप वगैरे टाकल्यामुळं, इलायची पावडर टाकल्यामुळं ह्याचा इतका छान स्वाद वाढतो, खाता वेळेस खूप मस्त वाटतं। हे बघा, व्यवस्थितपणे भाजायचं, साधारणतः 2-2.5 मिनटं तरी मंद आचेवर छानपैकी भाजून घ्या। हे बघा, असं वाटत नाही की आपण हे तांदूळ भाजतो, असं वाटतं की रवा भाजतोय। अगदी तसाच तांदळाचं वाटण करायचं, स्वच्छ धुवून अगदी रवाळ करायचं असं जाडसर। हे बघा, भाजून निघलेलं आहे, थोडा वेळ अजून भाजायचं। हे बघू शकता, आता मस्त रंग चेंज झालेला आहे, सुरुवातीपेक्षा थोडा रंग चेंज झाला आहे, छानपैकी भाजून निघलेला आहे तांदळाचा रवा। आता आपण काय करायचं, हे भाजून निघलं की लगेच आपलं जे गुळाचं उकळतं पाणी ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, एकदम सर्व नाही टाकायचं। हे बघा, गोड पाणी गुळाचं सुंदर असं टेस्टी इलायची पावडर टाकलेलं ह्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं। हवं तर तुम्ही ह्या स्टेजवर बारीक सुकं खोबरं किसून टाकू शकता किंवा वरूनसुद्धा सेटअप करू शकता, तर मी वरून टाकणार आहे। हे बघा, आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झटकेपट हा डो तयार होतं, गुळाचं पाणी गरम असल्यामुळं काही वेळ लागत नाही, सेट होतं। तूप जर कमी पडला असेल तर ह्या स्टेजवर 1 चमचा तूपसुद्धा तुम्ही ॲड करू शकता। बघा, किती छान असा हा डो तयार झाला आहे। थंड करून प्लेटमध्ये काढून घ्यायचं। व्यवस्थित नरम सॉफ्ट असा हा तांदळाचा डो झाला आहे तयार। एक प्लेट घ्यायचं, थोडंसं तूप वगैरे लावून घ्यायचं चारी बाजूनी। हे बघा, असं प्लेट घ्यायचं आणि गोलाकार असं शेप द्यायचं, हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने देऊ शकता किंवा असं हाताने सुद्धा सेट करता येतं। तर मला हाताने जरा सोपं जातं, त्यामुळं मी जरा गोल आकार देते। थोडा वेळ लागतो पण व्यवस्थित सेट होतं। हे बघा, छानपैकी गोल आकार दिला आणि सुक्कं किसलेलं खोबरं मी वरून सेट करते। काजू बदाम वगैरे सगळं तुम्ही या स्टेजवर सेट करू शकता, म्हणजे सजू शकता। तर मी फक्त आणि फक्त सुक्का खोबऱ्याने सजवते, कारण खोबऱ्याचं खूप वैशिष्ट्य आहे याला खांडवीला, त्यामुळं ड्रायफ्रूट जरी नसले तरी पण खोबरं हे खूप गरजेचं आहे सजवण्यासाठी। हे बघा, भरपूर असं मी सुका खोबऱ्याचा जो चुरा असतो ना तो सेट केला आहे। मस्त याला थोडा वेळ थंड होऊन देते, कारण गरम आहे नॉर्मल आता थोडा वेळ झाला आहे आणि सेट झालं आहे व्यवस्थितपणे। आता आपण ह्याला चाकूच्या सहाय्याने कटिंग करूया। आपल्याला शंकरपाळ्याची शेप द्यायचा आहे। बहुतेक ठिकाणी अशाच बनवल्या जातात आणि चौकोन साईजसुद्धा वड्यासारखी बनवू शकता तुम्ही।
बॉक्ससारखं, चौकोन बॉक्ससारखं, जसं आपण पेढा वगैरे कलाकंद वगैरे आणतो बघा, अगदी तसं सुद्धा तुम्ही याला बनवू शकता. तर मी 4 लाईन पाडल्यात आणि आता त्रिकोण आकार म्हणजे शंकरपाळ्याचा जो आकार असतो ना तसं याला कटिंग करून घेते. सहजपणे कट होतात, कुठेही असं बॅटर चिपकत नाही, सटकत नाही. हे बघू शकता, हे असं मस्तपैकी वड्या याच्या पाडल्या जातात. इतकं सुटसुटीत आहेत की लगेच सुटल्या जातात, अजिबात प्लेटला चिटकून राहत नाही बॅटर हा. तर मस्त आता मी हे काप केलेले आहेत. आता एक पीस तुम्हाला मी उचलून दाखवते, बघू शकता. हे बघा किती सुंदर अशी ही आपली तांदळाच्या रव्याची खांडवी तयार झाली. कोकणामधला हा सगळ्यात प्रसिद्ध आणि पारंपरिक असा हा पदार्थ आहे. तर नक्की ट्राय करा, खूप मस्त टेस्टी, सॉफ्ट आणि मस्त चवदार अशी ही खांडवी लागते. तर नक्की ट्राय करा, घरच्या घरी खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये तयार होती आणि खाता क्षणी सगळ्यांना आवडेल असं मस्त अशी खांडवी तयार होती. नरम सॉफ्ट अशी नारळाच्या वड्यासारखी वाटती, बघू शकता. खूप चवदार आणि टेस्टी, तुपाचा स्वाद, गुळाचा एक छान गोडवा पण आहे ह्याच्यामध्ये. तर नक्की ट्राय करा, रेसिपी ही खूप भारी लागते. आणि ह्या गणेश उत्सवामध्ये तर नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. बघू शकता मस्त झालेली आहे ही तांदळाच्या रव्याची खांडवी. कशी वाटली नक्की सांगा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.